प्रियांनो, जेव्हा एक कुटुंब धार्मिकतेने आणि प्रामाणिकपणे जीवन जगले, तेव्हा सर्व देशाचं रक्षण करणारा एक शास्ता परमेश्वर देवाने त्यांना देव केला. म्हणजेच आज कदाचित तुम्ही गरीब असाल, तुम्ही निर्धन असाल, असू शकतं तुमच्याकडे संपत्ती नसेल, धन नसेल, तुमचं कोणतंही चांगलं नाव नसेल, तुमचं शिक्षण झालेलं नसेल, धनसंपत्ती नसेल, परंतु जर तुम्ही आत्मिक पुरुष आणि आत्मिक स्त्री आहात, तर परमेश्वर जी संतती तुम्हाला देणार आहे किंवा जी संतती दिलेली आहे त्यांना परमेश्वर आशीर्वादित करण्यासाठी सामर्थ्य आहे. प्रियांनो, मानोहाच्या पत्नीचं नाव येथे मेन्शन केलेलं नाही. का दिलेलं नाही मला माहित नाही, पण देवाने त्यांना निवडलं आणि त्या कुटुंबाला परमेश्वर देवाने एक महान असा पुत्र, एक महान असा शास्ता त्यांना दिला. शमशोनाला देवाने निवडलेलं होतं, त्याला त्याने नाजीर केलेलं होतं, पवित्र जीवन जगण्यास त्याला पाचारण झालं होतं. बालपणापासूनच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला गेला होता व सामर्थ्याने तो देवाचं कार्य करत होता, असं 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. पहा 24व्या वचनापासून. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला, तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व एष्टाबोल ह्यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. प्रियांनो, देवाचा आत्मा शमशोनामध्ये संचार करू लागल्यानंतर देवाची जी इच्छा होती शमशोनाच्या जीवनातून पूर्ण करण्याची इच्छा जेव्हा देवाने बाळगली, तेव्हा त्याच्या आत्मिक प्रवासाला सुरुवात झाली. प्रियांनो, एका आत्मिक व्यक्तीच्या प्रवासामध्ये, म्हणजे एक व्यक्ती आपल्या आत्मिक प्रवासामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर तो सावध राहिला नाही, परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन राहिला नाही, तर तो कितीही बलवान असला, कितीही आत्मिक असला, तो किती भयंकररित्या पतन पावतो त्यानंतर आपल्याला पुढे दिसतं. जेव्हा तो तरुण असताना परमेश्वराच्या आत्म्याने त्या तरुण शमशोनाला पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवून त्याला चालवण्याची आशा जेव्हा देवाच्या आत्म्याने केली, त्यावेळेला शमशोन जवळपास 20 वर्षांचा होता. एक्झॅक्टली वय माहिती नाही, परंतु जवळपास 20 वर्षांचं त्याचं वय असेल. बायबलच्या काही विद्वानांचं मत आहे की शमशोन तो जवळपास 40 वर्षांच्या वयामध्येच मरण पावला. किती वर्षांच्या वयात मरण पावला? जवळपास 40 वर्षांच्या वयामध्येच शमशोनाने आपला प्राण गमावला, असं बायबलच्या विद्वानांचं मत आहे. इस्रायली प्रजेवरती शमशोनाने जर 20 वर्ष शास्ता म्हणून जर कार्य केलं असेल, तर मग आता त्याचं वय हे किती असलं पाहिजे? 20 वर्ष तरी असलं पाहिजे. तो 20 वर्षांचा तरुण होता. प्रियांनो, त्याला निवडण्यात आलेलं होतं, त्याने देवाच्या सेवेत उपयोगात पडलं पाहिजे होतं, त्याला निवडण्यात आलेलं होतं, नाजीर करण्यात आलेलं होतं आणि वरून शमशोन देवाच्या आत्म्याने भरलेला अतिशय बलवान असा तो तरुण होता. अशा व्यक्तीने माहिती नाही का टाइमपास करण्याचा विचार केला असेल, किंवा मग खरं तर तिकडे नेमकं काय चाललेलं आहे हे मी पाहून येतो असं म्हटलं असेल, किंवा त्याचा मूड झाला असेल. त्याला जेव्हा बाहेर जाऊ वाटलं तेव्हा तो तिम्नाकडे गेला. तिम्ना नावाचा जो प्रांत होता तो अजिबात चांगला नव्हता. साधारणतः तो जो मार्ग होता त्या मार्गामध्ये वेश्या राहत होत्या. 14व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला शमशोनाचा प्रवास दिसतो. त्या प्रवासामध्ये पहा तिकडे काय आहे. शमशोन तिम्ना येथे गेला व तिम्ना येथे जाऊन त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. तो तिम्ना येथे गेला आणि गेल्याबरोबर त्याला तिकडे काय दिसून आलं जरा सांगा. तिम्नाला गेल्यानंतर शमशोनाला काय दिसून आलं? एक सुंदर स्त्री त्याला दिसून आली, एक सुंदर मुलगी त्याला दिसली. विशेष करून आपण एक सत्य जे आपण जाणून घेतलं पाहिजे ते असं आहे की एखादी तरुण स्त्री जर कोणाला दिसून आली, तर साहजिकपणे एखाद्या तरुणाच्या मनामध्ये त्या स्त्रीविषयी त्याला एक विशेष असं आकर्षण वाटत असतं. प्रिय तरुण भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात का? तरुणपणामध्ये एखाद्या सुंदर मुलाकडे पाहिलं तर, किंवा एखादी सुंदर मुलगी जर दिसून आली तर, असं एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा दिसून आला तर तुमच्यामध्ये साहजिकपणे त्यांच्या प्रती एक आकर्षण जे आहे ते तयार होत असतं. एखादी सुंदर मुलगी पाहून किंवा चांगला मुलगा पाहून तरुणपणामध्ये त्या मुलांच्या प्रती किंवा मुलींच्या प्रती आकर्षण निर्माण होणं ही सामान्य आणि साहजिक अशी गोष्ट आहे. हे देवाकडून शरीरामध्ये ठेवण्यात आलेलं एक प्रकारचं आकर्षण आहे, पण आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे खरी आत्मिकता आहे. प्रियांनो, असं म्हटलं जातं की या जगामध्ये 3 अशा भयंकर गोष्टी आहे ज्यापासून आपण निश्चितपणे सावध राहिलो पाहिजे. त्यात पहिलं आहे गोल्ड, दुसरा आहे ग्लोरी, तिसरा आहे गर्ल. आता मी प्रश्न विचारतो की गोल्ड किंवा धन म्हणजे पैसे, ग्लोरी म्हणजेच महानपण किंवा नाव,
आणि तिसरं आहे गर्ल. या तिन्हीत सर्वात जास्त धोकादायक काय आहे म्हटलं तर तुम्ही म्हणाल पैसा, पण खरं तर पैसा नाहीये. तर जे सर्वात धोकादायक आहे ते आहे गर्ल, म्हणजे आहे मुलगी. प्रियांनो, शमशोन तिम्ना येथे गेला आणि तिकडे जाऊन त्याने एक मुलगी पाहिली. लगेच तो तिला आकर्षित होऊन गेला. आज आपल्यात कुणी आहेत का? नोकरी करता त्या जागी कोणाकडे पाहून तुम्ही आकर्षित होत आहात का? तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला तुमची पत्नी आहे, पती आहे. तुम्ही शिक्षण घेत आहात, शिक्षण घेण्याची तुम्हावर जबाबदारी आहे. भविष्याच्या प्रती तुम्हाला आशा आहे, तुम्हाला ही समज आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठी अशी जबाबदारी देखील आहे. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. मग एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना आयुष्यामध्ये अनेकशे आकर्षणं येतील. सैतान बरेचसे आकर्षण तुमच्या समोर घेऊन येईल. याचं कारण आहे की तुम्हाला भटकवणं हेच त्याचं कृत्य आहे. तुम्हाला पतनामध्ये पाडणं हेच त्याचं कार्य आहे. तुम्हाला दुष्टतेमध्ये खेचून नेणं एवढंच त्याचं कृत्य आहे. तुमच्याकडून वाईट कृत्य करून घेणं हेच त्याचं काम आहे. आणि त्याद्वारे तुम्हाला एक निरुपयोगी आणि अपयशी व्यक्ती बनवणं हा त्याचा हेतू आहे. त्या काळी काय घडलं माहीत आहे. शमशोन का गेला त्याला माहिती नव्हतं. प्रियांनो, जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा प्रार्थना करून बाहेर पडले तर चांगलं राहील. देवा, मी घरातून बाहेर पडत आहे. माझे पावलं हे पूर्णपणे तुझ्या इच्छेच्या अधीन तू ठेव. मी कुठे गेलो पाहिजे, कुठे नाही गेलो पाहिजे. देवा, तूच याचा निर्णय कर. तुझ्या इच्छेच्या विरोधात मी कुठेही जाणार नाही. जिथे तू येणार नाहीस, जेथे तू नाही अशा जागेमध्ये देवा मला जायचं नाही. देवा, कृपा करून तू माझ्या सोबत ये, माझ्या सोबत राहा. अशा प्रकारे प्रत्येक वेळी बाहेर पडत असताना प्रार्थना तुम्ही केली तर किती बरं राहील. तसं जेव्हा तुम्ही माघारी येता, देवा तुझे आभार मानतो, तू परत आणलंस. विशेष करून तू पवित्र ठेवलंस. तुम्ही पवित्रतेने घराबाहेर पडायचं आहे आणि पवित्रतेनेच तुम्ही घरामध्ये प्रवेश करायचा आहे. जर घरामधून तुम्हाला पवित्रतेने बाहेर पडायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही देवाच्या सानिध्यात जाऊन प्रभूकडे प्रार्थना करायची आहे. तुम्ही देवाच्या सानिध्यात जाऊन प्रार्थना करा. देवा, माझ्यासोबत चल. तू जेथे नाहीस तेथे मी जाणार नाही, जेथे तू येणार नाही तिकडे मी जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही एक ठाम निर्णय घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही सुरक्षित माघारी परतता तेव्हा देवा तू मला परत आणलंस, तुझे आभार मानतो असं बोलण्याची आत्मिकता आपली असली पाहिजे. मी आत्मिक व्यक्तीच्या प्रवासाविषयी सांगत आहे. प्रियांनो, कृपया लक्ष द्या. शमशोन हा घरामधून बाहेर तर पडला, तो आपल्या मार्गाने प्रवास करत चालला, तो चाललेला होता. त्याच वेळेला सैतान घात लावून बसलेला होता. तू ये, तू बाहेर ये. कोणताही उद्देश नसताना, हेतू नसताना, कोणतंही काम नव्हतं त्यावेळेला शमशोन बाहेर पडला तेव्हा सैतान घात लावून बसलेला होता. भाऊ आणि बहिणींनो, मन जाईल तिकडे जाऊ नका. मनाला वाटेल तेव्हा बाहेर पडू नका. नाही त्या लोकांकडे जाऊ नका. मनाला वाटेल तसं भटकू नका. सैतान हा घात लावून बसला आहे. कशासाठी? तुमचा नाश करण्यासाठी, तुमच्या जीवनाचा घात करण्यासाठी, तुमचं चरित्र बिघडवण्यासाठी, तुमच्या आत्मिकतेचा नाश करण्यासाठी, तुमच्या आत्मिकतेला बिघडवण्यासाठी, तुमचं संरक्षण काढून घेण्यासाठी व तुमच्या कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी तो घात लावून बसलेला आहे. यामुळे मनाला वाटेल तसं जेव्हा पाहिजे तेव्हा कुठेही तुम्ही नको असलेल्या लोकांकडे कधीही जाऊ नका. त्यात धोका आहे. शमशोनाने अशा प्रकारे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैतानाच्या हाती तो सापडला. एकीकडे इस्रायल लोकांना वाचवण्याची जबाबदारी होती. इस्रायल लोकांची सुटका त्याला करायची होती. जेव्हा इस्रायल प्रजेला पलिष्टी लोकांच्या गुलामगिरीतून सोडवून देवाने त्या प्रजेला आपली खास प्रजा म्हणून त्यांचं संगोपन करावं, संरक्षण करावं या उद्देशाने परमेश्वर देवाने शमशोनाला या भूतलावर आणल्यावर त्या बाजूने सैतानाने कोणाला आणलं माहीत आहे? एका मुलीला तो घेऊन आला. आता तिम्ना येथील ती मुलगी ती जास्त शक्तिशाली आहे किंवा देवाने आणलेला शमशोन शक्तिशाली होता? सांगा. परमेश्वराने निवडलेला, परमेश्वराने नाझीर केलेला शमशोन हा बलवान होता किंवा सैतानाच्या द्वारे पाठविण्यात आलेली ती पलिष्टी मुलगी तिम्ना येथे राहत असणारी ती मुलगी बलवान होती? सांगा. खरं तर शमशोनाने बलवान असलं पाहिजे होतं, परंतु प्रिय भाऊ आणि बहिणींनो, अनेकदा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाप करण्याकरिता सैतानाच्या हातात आपला हात देत असतो तेव्हा आपली ताकद आपण गमावतो. यामुळे बायबल आपल्याला सांगतं, सैतानाला वाव देऊ नका. प्रियांनो, तो बोलला माझं त्या मुलीवर प्रेम आहे, पण तिच्याशी लग्न केल्यानंतर तो आनंदी राहिला का? प्रेम केलं आणि तिच्याशी लग्न केल्यानंतर ते लग्न काही दिवसांमध्येच मोडून गेलं. त्या दोघांमध्ये वाद झाले, दोघे ते वेगळे झाले. शमशोन रुसून घरी गेला. तो रुसून घरी गेला आहे असं म्हणून शमशोनाच्या सासऱ्याने शमशोनाच्या मित्रालाच त्याने आपली मुलगी दिली आणि त्याच्यासोबत त्याने तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतर काही काळाने शमशोनाचं मन आपल्या पत्नीकडे लागलं. तेव्हा त्याने विचार केला, काही झालं तरी ती माझी पत्नी आहे. मतभेद तर होतच असतात, एकत्र राहिलं पाहिजे.
असं म्हणून त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली व आपल्या सासऱ्याच्या घरी पोहोचला. आणि तिकडे जाऊन, सासरे बुवा, मी आलो आहे. तू का आलास? मी माझ्या पत्नीला भेटण्यासाठी आलो आहे. अरे पण तू तर निघून गेलास ना. मला तुझी गरज नाही, तुझं तोंड पाहणार नाही असं तिला बोलून तू निघून गेलास ना. मग तू खरंच निघून गेलास असं म्हणून तुझ्या पत्नीशी मी दुसऱ्याचं लग्न लावून तिला पाठवून दिलं. तेव्हा शमशोनाचं मन तुटून गेलं. प्रियांनो, सासरे बुवा, तुम्ही हे काय बोलता? ज्या मुलीवर मी जीवापाड प्रेम केलं, मला न सांगता माझ्या मित्राशी तिचं लग्न तुम्ही लावून दिलं. पण तू तर रागावून निघून गेला होतास ना. तुला तर मनाला वाटलं तू निघून गेलास. मी माझ्या मुलीचं तोंड पाहू शकत नाही, यामुळे तिचं लग्न करून द्यावंच लागणार होतं. तुझा मित्र म्हणाला मी करतो म्हणून मी लावून दिलं. तो आता एकटा पडला. प्रियांनो, शमशोन आता भ्रांत झाला. काय करावं हे सुचत नसल्याने तो वेडापिसा बनला आणि रागाने त्या लोकांसोबत त्याला जे वाटेल ते केलं. शेवटी तो एकटेपणा त्याला सहन झाला नाही. जर तुम्ही बारकाईने तिकडे पाहाल तर जेव्हा त्याने तिम्नाकडे प्रवासाला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या प्रवासामध्ये कोठेही पवित्रता नव्हती. तेव्हापासून त्याने टाकलेलं प्रत्येक पाऊल अपवित्र कृत्य करण्यासाठीच होते. परमेश्वराच्या विरोधात पाऊल टाकण्यासाठी, जेथे देव राहत नाही अशा जागेत जाण्यासाठी, त्याच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या वासना पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल तो टाकत गेला. आज मी विचारत आहे, सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे पाऊल आज कुठे जात आहेत? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगले पाहिजे ते तुम्ही, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे काम केलं पाहिजे ते तुम्ही, देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं कुटुंब चालविण्यासाठी, मुलांचं संगोपन करण्यासाठी, आपलं कुटुंब उभारण्यासाठी, देवाच्या इच्छेने तुम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यास पुढे जात आहात, किंवा मग आपल्या मनमर्जीने वागण्यासाठी, किंवा आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या शारीरिक वासना पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही धाव घेत आहात तर ऐका, शमशोनाने अशाच प्रवासाला सुरुवात केली. याच मार्गाने तो गेला. 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, शमशोन तिम्ना येथे गेला. तो कोणाच्या परमिशनने गेला? कोणत्या कामासाठी तो गेला? कोणासाठी गेला होता? कशासाठी गेला होता? केवळ टाइमपाससाठी गेला. सहज फिरण्यासाठी गेला. टाइमपाससाठी तो गेला. आज आपल्यात काही लोक सहजपणे मनाला वाटेल तिकडे भटकत असतात. सावध व्हा, त्या जागेंमध्ये सैतानाने तुमच्यासाठी एक पाश लावून ठेवलेला आहे. शमशोन देखील अशाच प्रकारच्या पाशामध्ये अडकला. तो त्याच्या आहारी गेला. गुलाम बनून तो भ्रष्ट झाला. काय करावं समजत नसल्याने 16व्या अध्यायात जर पाहिलं तर तुम्हाला समजेल तो कोठे गेला. एका आत्मिक व्यक्तीचा प्रवास कोठे पोहोचला, चला पाहूया. मग शमशोन गज्जा येथे गेला. तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याकडे गेला. प्रवासाला गेला. तिम्ना येथे जाणं चुकीचं होतं. तिम्ना हे स्थान पवित्र स्थान नव्हतं. तेथे जाऊन पवित्र जीवन जगणं हे शक्य नव्हतं. तिथे व्यभिचारी स्त्रिया राहत होत्या. अशुद्ध कृत्य तिकडे चालत असायचे. तरी देखील शमशोन जाणून बुजून तिकडे का गेला? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या ठिकाणामध्ये जाऊ नये, जेथे तुम्ही असता कामा नये, जर जाणून बुजून तुम्ही जेथे पाप घडत आहे, जेथे वाईट कृत्य होत आहेत, तेथे गेल्यावर पवित्र राहता येणार नाही हे माहीत असून देखील तुम्ही मित्रांच्या नादी लागून पार्टी आहे असं सांगून जर त्या जागेमध्ये तुम्ही जाल तर सैतान तेथे घात लावून बसलेला आहे. तो सैतान निश्चित तुम्हाला तिकडे पापामध्ये पाडेल व तुमचं जीवन बर्बाद करून टाकेल. तो तुमचं भविष्य पूर्णपणे बिघडवून टाकेल व तुम्हाला पूर्ण भ्रष्ट करेल. शमशोनासारख्या बलवान व्यक्तीला देखील त्याने भ्रष्ट करून सोडलं. तो तिम्ना येथे परमेश्वराला न विचारता टाइमपास करण्यासाठी, मौज मस्ती करण्यासाठी गेला होता. शेवटी तिकडे गेल्यावर त्याचा तो प्रवास त्याला कोठे घेऊन गेला माहीत आहे. तो आता गज्जा येथे गेला. आता तो गज्जा येथे का गेला? गज्जाला जाण्याची गरज काय होती? वेश्यांसाठी तो तिकडे गेला. तो का गेला? त्याचं लग्न मोडलेलं होतं. त्याचं ते लग्न का मोडलं? प्रेमाच्या नादी लागून परमेश्वराच्या विरोधामध्ये जाऊन शमशोनाने लग्न केलं, तेव्हा ते लग्न तुटून गेलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्या लग्नाच्या बाबतीमध्ये निश्चित तुम्ही परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घेऊनच तुम्ही निश्चित लग्न करा. प्रेमाच्या नावाखाली देवाच्या विरोधात जाऊन, आई वडिलांच्या विरुद्ध जाऊन, आपले संस्कार सोडून, नातेगोते सोडून, आपली सभ्यता सोडून, आपल्या मर्जीने, आपल्या आनंदासाठी तुम्ही पुढे जात राहून तुमच्या प्रेमाच्या खातर तुम्ही जर आपलीच मर्जी चालवाल तर पुढे चालून तुमचं ते कुटुंब तुटून जाईल. ऐका, प्रेमाच्या नावाखाली लग्नाच्या अगोदर जी मुलगी आणि जे मुलं शारीरिक संबंध स्थापित करत आहेत, त्यांचं लग्न झाल्यानंतर सुखाने, शांतीने आपलं कुटुंब त्यांना चालवता येणं हे शक्य नाही. कारण की त्या लग्नाचा जो प्रमुख पाया घातलेला आहे तो प्रेमावर नाही तर कामुकतेवर आहे. जे लग्न वासनेच्या आधारावरती टिकलेलं आहे ते स्थिर राहणं हे कधीच शक्य नाही.
प्रेमाच्या नादी लागून परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन शमशोनाने लग्न केलं, पण त्याला काय मिळालं? ते लग्न लगेच मोडलं. शेवटी शमशोनाला एकटं राहावं लागलं. दुर्भागी आणि एकांतपणात राहून तो शेवटी आपली शरीराची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जाऊ लागला. कुठे जाऊ लागला? गज्जाला गेला. कशासाठी गेला? वेश्यांसाठी तो गेला. किती भ्रष्ट जीवनामध्ये तो पडला माहित आहे. आणि या सर्वांचं कारण काय होतं? काय होतं कारण? प्रवास. त्याने परमेश्वराच्या इच्छेच्या आणि मर्जीच्या विरोधात जाऊन प्रवासाला सुरुवात केली. परमेश्वराच्या परमिशन शिवाय त्याने जो प्रवास केला, तो प्रवास त्याला शेवटी कोठे घेऊन गेला माहितीये? गज्जा येथील वेश्येकडे घेऊन गेला. व्यभिचारामध्ये वेळ घालवण्याची त्याला सवय लागली. जर तुम्ही विचारलं, शमशोना तू तिम्ना येथे का गेला होता? माझं नशीब फुटकं होतं असं तो बोलेल. मग ती भ्रष्ट झाली यामुळे मी गेलो. शमशोन, पण तुझ्या जीवनात कधी तुला असं वाटलं का, ही चूक केली नसती तर बरं झालं असतं? कधी तुला असं वाटलं? हो, मला अनेकदा वाटलं. तुला काय वाटलं? त्या दिवशी जर मी तिम्नाला गेलो नसतो तर खूप बरं झालं असतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज मी विचारतो, काय तुमच्या जीवनात देखील तिम्ना आहे का? कुठे ना कुठे तुमच्या जीवनात देखील एक तिम्ना शिल्लक राहिलेला आहे. जेथे जाऊ नये तेथे तुम्ही गेलेले आहात. जे कृत्य करू नये असं कृत्य तुम्ही केलं. ज्यांच्यासोबत राहू नये अशा सोबत तुम्ही राहिले. आणि तुम्ही आपल्या जीवनाला, आत्मिकतेला आणि आपल्या साक्षीला तुम्ही खराब करून घेतलं. यामुळे आज बिघडलेल्या तुम्हाला देव सुधारू इच्छित आहे. तो तुम्हाला नवीन हृदय देण्याची आशा करत असताना तुम्ही केवळ एकच काम करायचं आहे. त्या पापमय लोकांना, पापी प्रांतांना सोडून द्यायचं आहे. त्या पापी सवयींना सोडून देवाकडे जाऊन तुम्ही पश्चाताप कराल तर बायबल सांगतं, जो आपले अपराध कबूल करतो आणि सोडून देतो, जो सोडून देतो, केवळ कबूल करून जमणार नाही. आमच्यात बरेचसे लोक ते आपले अपराध, जे आपले दोष आहेत, ते कबूल करतात पण ते सोडून देत नाहीत. जर तुम्ही सोडणार नाही तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार नाही, दया प्राप्त होणार नाही. त्या काळी शमशोन हा गज्जा येथे गेला. तिकडे तो का गेला? तेथे असणाऱ्या वेश्येकडे तो गेला. काय प्रियांनो, शमशोन हा तेवढ्यावरतीच थांबला का? नाही प्रियांनो. तेथून कुठे गेला? चला पाहूया 4 वचन. नंतर सोरेक खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तिच्यावर प्रेम बसलं की तिच्या मोहात पडला. लक्षात येत आहे का तुमच्या? हे प्रेम नाहीये, ही तर शरीराची वासना पूर्ण करणारा एक मोह आहे. आज बरेचसे मुलं आणि मुली प्रेम आहे असं सांगून चैनबाजी करत ते लोक फिरत आहेत. याला प्रेम म्हणणार का? हे प्रेम नाहीये प्रियांनो. प्रेम आहे असं म्हणून त्या प्रेमाच्या नावाआड ते त्यांच्या शरीरातील मोहाला, आपल्या कामुकतेला पूर्ण करण्यासाठी जो ड्रामा करत आहे, तो ड्रामा म्हणजेच आजकालचं प्रेम आहे. आपली कामुकता आणि मोह पूर्ण करण्यासाठी शेवटी त्याने कोठे प्रवास केला तुम्हाला माहिती आहे? अगोदर तिम्ना येथे गेला, त्यानंतर तो गज्जा येथे गेला व आता तो सोरेक नावाच्या एका प्रांतामध्ये गेला व तेथे असलेल्या दलीलाच्या प्रेमामध्ये पडून शेवटी त्याला काय मिळालं प्रियांनो? त्याने तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सुरुवात केली. शमशोना, खरा तुझा जन्म कशासाठी झाला? देवासाठी जन्म झाला. देवाच्या लोकांसाठी त्याचा जन्म झाला. परमेश्वराच्या लोकांना त्या दुष्ट बलिष्ठांपासून सोडविण्याकरिता एक शास्ता म्हणून त्याचा जन्म झाला. त्याला निवडण्यात आलं, त्याला नाझीर करण्यात आलं. परंतु एके दिवशी जिथे जाऊ नये तिकडे मी गेलो. तिथे सैतान आहे मला माहिती नव्हतं. सैतानाने घात लावला आहे मला ठाऊक नव्हतं. माझ्या जीवनाचा, माझ्या भविष्याचा नाश करण्यासाठी सैतानाने एका मुलीला तेथे ठेवला आहे मला माहिती नव्हतं. जर माहिती असतं तर चुकून देखील मी त्या मार्गाने कधीच असा गेलो नसतो. शमशोन, तू आपल्या जीवनात सर्वात मोठी चूक कोणती केली? देवाच्या आज्ञेशिवाय मी तिम्ना येथे गेलो. परमेश्वराची मर्जी जाणून न घेता मी त्या मुलीच्या प्रेमात पडलो आणि त्यानंतर माझं जीवन पूर्णपणे भ्रष्ट बनलं. गज्जा येथील वेश्यांकडे मी जाऊ लागलो. मग सोरेक येथे दलीला नावाच्या स्त्रीकडे मी गेलो. तिच्यासोबत माझ्या वासना मी पूर्ण केल्या आणि शेवटी मी देवाने दिलेलं पाचारण विसरून जाऊन त्या बलिष्ठांच्या प्रांतामध्ये पापी व्यक्ती म्हणून मी जीवन जगू लागलो. मग काय घडलं? काय झालं? काय? ज्या मुलीच्या मांडीवर झोपून शांती मिळेल असं मला वाटत होतं, तिनेच मला विकून टाकलं. जेव्हा अचानक बलिष्ठी लोक आले, तोपर्यंत माझ्या 7 बटा तिने कट केल्या होत्या. माझी शक्ती निघून गेली होती. देव माझे पापी कृत्य पाहत राहिला, परंतु त्याला ते नंतर सहन झाले नाही. देवाने मला सोडून दिलं. तेव्हा मी एकटा पडलो. त्या लोकांनी माझे हातपाय बांधले. त्यांनी मला अतिशय घायल केलं. ज्या डोळ्यांचा आधार घेऊन तिम्ना येथे मी एक मुलगी पाहिली, गज्जा येथे जाऊन मी एक वेश्या पाहिली व सोरेकला जाऊन मी दलीलाला पाहिलं,
त्या डोळ्यांनाच त्यांनी फोडून टाकलं. मी आता आंधळा बनलो. त्यांनी माझं सर्व शरीर बेड्यांमध्ये जखडून टाकलं. मला बंदी बनवलं. मला त्यांनी गुलाम बनवलं. तेव्हा मला समजून आलं की देवाच्या इच्छेशिवाय तिम्ना येथे मी गेलो ते मोठं पाप होतं. देवाची इच्छा समजून न घेता प्रवास करणं मोठं पाप होतं. शत्रूंच्या हातामधून माझ्या प्रजेला मला त्यांना सोडवायचं होतं, परंतु याच लोकांच्या हातामध्ये मी आता गुलाम बनलो. खरं तर मी देवाच्या बाजूने उभा राहून परमेश्वराच्या प्रजेला सोडवायचं होतं, परंतु सैतानाचा गुलाम मी बनलो व पलिष्ठांना मी विजय मिळवून दिला. पलिष्ठी लोक काय बोलले माहीत आहे? चला आपण पाहू. पहा 16वा अध्याय वचन 23. पलिष्ठी लोक तेथे काय बोलत आहेत ते पहा. नंतर पलिष्ठांचे सरदार आपल्या दागोन नामक देवापित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले. ते म्हणू लागले, आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे. आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. ते काय म्हणत आहे माहिती आहे? शमशोनाकडून देव त्या लोकांना वाचू शकला नाही, तर उलट आमच्या दागोन देवाने शमशोन जो अति बलवान होता त्याला आमच्या समोर नतमस्तक करून गुलाम बनवलं. आमचं दैवत महान आहे. या देवाचा किती अपमान आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाचे मुलं बनून जगले पाहिजे ते आपण, साक्ष जपली पाहिजे ते आपण लोक, पवित्र जीवन जगले पाहिजे असे आपण लोक. जर सैतानाला जागा दिली, जर आपण सैतानाला संधी देऊ, तर त्या सैतानाला अतिशय आनंद वाटेल. लागले माझ्या हाती. ज्यांनी देवाचे लोक बनून जगलं पाहिजे होतं ते माझ्या हातामध्ये सापडले आहेत. किती भयंकर घडलं. त्या दिवसांत त्या लोकांनी मोठा उत्सव केला. काय माहितीये? आमच्या देवाने शमशोनाला आमच्या हातामध्ये दिलं. त्याचा देव तर काहीच करू शकला नाही. देव काय करू शकणार आहे सांगा? तुम्ही स्वतःच जर आपला हात सैतानाच्या हातात दिला तर देव काय करू शकणार आहे? आदामा, हवा, तुम्ही या बागेमध्ये असणाऱ्या प्रत्येक झाडांचे फळ खा, परंतु मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. अशा प्रकारे देवाने आज्ञा दिल्यानंतर त्यांनी सैतानाचं ऐकून जाऊन ते फळ खाल्ल्यावर देव देखील काय करू शकणार होता? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही स्वतःहून सैतानाच्या हातात आपला हात देणार असाल तर देव काहीच करू शकणार नाही. त्या काळी शमशोनाने घेतलेले सर्व निर्णय हे त्याच्या दैहिकतेवरतीच सर्व अवलंबून होते. शेवटी काय घडलं माहीत आहे? त्याला बंदी बनवल्यानंतर तो रडू लागला. तो कसा रडला चला पाहूया. एका आत्मिक व्यक्तीचा प्रवास कोठे जाऊन समाप्त झाला चला पाहू. 25 वचनापासून. ते आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा, म्हणजे तो आपली करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबामध्ये उभे केले. आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशोन म्हणाला, ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यावर टेकेन. त्या इमारतीत स्त्री पुरुषांची खूप गर्दी झाली होती. पलिष्ठांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे 3000 स्त्री पुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ठांचा एका झटक्यात बदला घेईन. अशा प्रकारे त्याने परमेश्वराचा धावा केला. आपल्या मरणा अगोदर, त्या लोकांना मारण्या अगोदर त्याने डोळे उघडू पाहिले, परंतु डोळे राहिले नाही. तेव्हा त्याने आपले आत्मिक नेत्र उघडले व देवाचा धावा केला, हे परमेश्वरा, केवळ एकदा तू माझी आठवण कर. एवढे वर्ष मी तुला विसरून जीवन जगलो. मनाला वाटेल तिकडे मी फिरलो. जिच्यासोबत वाटले तिच्यासोबत राहिलो. मनमर्जीचं जीवन मी जगलो. पण त्या मनमर्जीच्या जीवनाने शेवटी मला भ्रष्ट बनवलं. शत्रूच्या हातामधील गुलाम बनवलं. आता मी त्यांचा गुलाम बनलो आहे. मी आता काहीही करू शकत नाही. पण परमेश्वरा, केवळ एकदा तू माझी आठवण कर. तो एक वाक्य तेथे बोलला, केवळ एवढ्या वेळेस तू माझी आठवण कर. तू माझं सहाय्य कर. त्या हजारो पलिष्ठांसमोर परमेश्वराच्या वतीने उभं राहायचं होतं. पण आता शमशोनाला व्याकुळ होऊन, भीतीने थरथर कापत, भयभीत होऊन, त्या साखळदंडाने जखडल्या जाऊन त्याने देवाकडे प्रार्थना केल्यावर देवाने काय म्हटलं पाहिजे सांगा? अरे दुर्भागी शमशोना, तू हे काय केलंस? मी तुला ताकद दिली, तुला शक्ती दिली, माझा आत्मा मी तुला दिला. तू माझ्या इच्छेप्रमाणे जगशील अशी आशा मी केली. पण तू तुझ्या मनमर्जीने जगलास, मनाला वाटेल तिकडे फिरलास आणि आता मरत असताना
तू माझ्याकडे प्रार्थना का करत आहे? जर परमेश्वर असं बोलला असता तर त्या दिवशी त्या स्थितीत शमशोनाचा नाश झाला असता. पण त्या अखेरच्या क्षणात देखील शमशोनाची प्रार्थना ऐकून परमेश्वर देवाने त्याला शक्ती पुरवली व ताकद दिली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, काय शमशोन हा आत्मिक नव्हता का? तो आत्मिक होता. परमेश्वराचा आत्मा शमशोनामध्ये नव्हता का? हो, देवाचा आत्मा शमशोनामध्ये होता. तरी देखील जाणीवपूर्वक शमशोन हा ज्या ठिकाणी त्याने जाऊ नये तेथे जाण्याचं धाडस त्याने केलं. धिटाई करून तो तेथे गेला. आपण देखील परमेश्वराचे लोक असून देखील अनेकदा अशी धिटाई करत असतो. काही होणार नाही, काही होत नाही. सर्वच तर जात आहेत, सर्वच तर हे करतात, हे तर सर्व करतात, कॉमन आहे असं बोलून तुम्ही कोणतंही पाप धिटाईने करत असाल तर मग ऐका, सैतान घात लावून बसलेला आहे. तो तुमचं सर्व काही लुटून घेईल आणि तो तुम्हाला कंगाल करून सोडून देईल. प्रियांनो, महाशक्तिशाली शमशोनासारख्या व्यक्तीला त्याने काय केलं माहितीये? बांधून टाकलं व त्याच्या जीवनाचा त्याने नाश केला. त्याने त्याला जगू देखील दिलं नाही. ही किती दुःखाची गोष्ट आहे. यामुळे आत्मिक व्यक्तीने आपला प्रवास अतिशय जपून करायचा आहे. जर देवाच्या इच्छेशिवाय आम्ही धाव घेत असू, परमेश्वराची इच्छा सोडून जर कोणतं काम करत असू किंवा देवाच्या इच्छेला सोडून आम्ही लग्न केलं तर आम्ही स्थिर होणार नाही आणि एक स्थिर असं जीवन आपलं कधीच राहणार नाही. तुम्हाला अति खालच्या दशेमध्ये जावं लागेल. असा दिवस येण्याच्या अगोदर माझ्यासोबत प्रार्थनेत सहभागी होणार का? चला, प्रत्येक जण आपण प्रार्थना करूया. महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. देवा, जन्मापासून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मृत्यूद्वारे आमचा प्रवास समाप्त होणार आहे. परंतु देवा, या काळा दरम्यान तू आमचे प्रत्येक पाऊल पाहत असतोस. आम्ही ज्या जागेमध्ये जातो त्या जागेकडे तुझं लक्ष आहे. ज्या व्यक्तींना देवा आम्ही जाऊन भेटत असतो त्यांना तू नेहमी पाहत असतोस. देवा, आम्ही यामुळे प्रार्थना करतो, तुझ्या इच्छेला सोडून एकही पाऊल आम्ही पुढे टाकू नये. तुझ्या इच्छेच्या विरोधात कोणतंही काम आम्ही करू नये. जो प्रवास तुला पसंत नाही असा प्रवास आम्ही कधीही करू नये. जो व्यक्ती तुझ्या दृष्टीत चांगला नाही त्यांना भेटणं आमच्यासाठी कधी आशीर्वाद ठरणार नाही. यामुळे देवा, आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. सैतानाने आम्हाला कितीही भडकवलं, कितीही पापात पाडण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्या आहारी न जाता न झुकता परमेश्वरा योसेफाप्रमाणे पवित्र जीवन आम्ही जगावं यासाठी सहाय्य कर. देवा, या जगामधील आकर्षण, जगातील मैत्री आणि वासनेने भरलेले प्रेमाच्या नावाखालचे कृत्य आमच्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये येता कामा नये. यासाठी आमच्या मुलांच्या अवतीभवती विशेष असं संरक्षण आणि तुझं कुंपण तू घाल बापा. देवा, ज्या जागेमध्ये सैतानाने तिम्ना येथील त्या मुलीप्रमाणे मोहात पाडणाऱ्या स्त्रियांना लपवून ठेवलेलं आहे किंवा पुरुषांना लपवून ठेवलेलं आहे ते आम्हाला माहित नाही, पण तुला ठाऊक आहे. त्या मार्गाच्या जवळही आमच्या मुलांनी जाऊ नये यासाठी सहाय्य कर. सर्वांना मी तुझ्या हातात सोपवून देतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा. आमेन. Address Calvary, Post Box number 30, Kukatpalli, Hyderabad 72.